स्वागतम. बुलढाणा जिल्हा तालीम संघच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे मी सचिव सारंग परदेशी सर्वांचे शब्दसुमनानं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री अशोक भाऊ थोराते, उपाध्यक्ष हिवराश्रम संस्थान यांना मी अध्यक्षस्थान भूषवावे अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सारंग माळेकर साहेब, भाजपा तालुका अध्यक्ष, म्हणून श्री विजयजी पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, श्री लाकडे सर, उपप्राचार्य हिवराश्रम, त्याचप्रमाणे प्रसिद्ध यूट्यूबर खलील बागवान हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. सर्वात अगोदर आपल्या परंपरेनुसार कुस्तीचे आराध्य दैवत श्री बजरंगबली यांच्या प्रतिमेचे पूजन करणे, त्याचप्रमाणे परमपूज्य सुखदासजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करणे व हार अर्पण करणे आपल्या परंपरेनुसार जे आहे त्याकरिता मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी हनुमंताचं आणि महाराजांचं पूजन करावं आणि हार अर्पण करावं. श्री विजयजी पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस, आणि श्री सारंगभाऊ माळेकर, भाजपा तालुका अध्यक्ष. सर इकडे पदार्थ यांच्या हस्ते हनुमंताचे आणि श्री परमपूज्य सुखदास महाराज यांचे पूजन होत आहे. आणि नारळ करून रीतसर उद्घाटन. बोल बजरंगबली की जय. जे पाहुणे आलेले आहेत त्यांचे स्वागत करणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर मी सारंगभाऊ माळेकर, भाजपा तालुका अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी श्री विजयजी गोरे वस्ताद यांना आमंत्रित करतो. कृपया त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे जिल्हा सरचिटणीस भाजपा विजयजी पवार यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिल काटकर, पंच, बुलढाणा जिल्हा तालीम संघ यांना आमंत्रित करतो. सर तुम्ही भी उभा राहा, फोटो काढतो. श्री लाकडे सर, उपप्राचार्य, विवेकानंद ज्ञानपीठ यांचं स्वागत करण्यासाठी मी दीपक भाऊ देशमुख यांना आमंत्रित करतो. आपल्या पैलवानांना आशीर्वाद देण्यासाठी मी श्री विजयजी पवार, जिल्हा सरचिटणीस, भाजपा यांना आमंत्रित करतो. कृपया त्यांनी पैलवानांना प्रोत्साहन वाढवावे आणि आशीर्वाद द्यावे. संत सुखदास महाराज यांच्या कर्तृत्वाने, यांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी. या भूमीमध्ये अतिशय चांगलं काम म्हणजे बुलढाणा जिल्हा तालीम संघ यांनी जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करून कुस्त्याचं निवड समिती म्हणून नियोजन केलेलं आहे. मी सर्वात पहिले या बुलढाणा जिल्हा तालीम संघाचं अभिनंदन करतो. कारण की आज गरज आहे खऱ्या अर्थानं या देशाचा जो कणा आहे तो म्हणजे युवा, आणि या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांना घडवणं ही अतिशय आताच्या काळात मोठी अवघड गोष्ट झालेली आहे. आणि हे महत्त्वाचं काम हे लोक करतायत म्हणजे खऱ्या अर्थानं हे खूप चांगलं काम करत आहेत. आणि ज्या पद्धतीनं ही व्यसनाधीन पिढी होऊन राहिली, पण या माध्यमातून मुलं हे चांगल्या पद्धतीनं घडतात, व्यसनापासून दूर राहतात. आणि मी सर्वांना एक विनंती करतो की जर जीवनात काही घडायचं असेल तर सगळ्यात पहिले व्यसनापासून दूर राहा. कारण जो युवक व्यसनापासून दूर राहू शकतो तोच स्वतःसाठी, देशासाठी, घरासाठी, परिवारासाठी, समाजासाठी काहीतरी चांगलं काम करू शकतो.
अशाच पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून समोर आणून मार्गदर्शन करून या कुस्ती लाईनमध्ये जास्तीत जास्त मुलं कशी येतील. आज खरं म्हणजे असं वाटलं होतं की 400-500 मुलं तरी या जिल्ह्यातून या ठिकाणी येतील, पण चित्र आता तसं दिसून नाही राहिलं. पण अजूनही एक बरं वाटतं की या ठिकाणी अशी लहान लहान मुलं आहेत ज्या मुलांना खरंच या वातावरणाची अत्यंत आवश्यकता आहे. नाही तर मोबाईलमध्ये व्यसनात आहे, रिकाम्या भानगडीत आहे. आजकाल तरुण पिढी जरा जास्तच दिसायला लागली, पण ती इथंही दिसून राहिली, त्याचं आम्हाला जास्त कौतुक वाटून राहिलं. आणि व्यायामशाळे या तालीम संघाला मी विनंती करतो, जर आमचं कुठेही गरज वाटली किंवा आम्हाला असं वाटलं तुम्हाला की नाही या ठिकाणी आम्हाला मदत पाहिजे, तर आम्हाला तुम्ही कधीही आवाज द्या. भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा तुमच्या सदैव सोबत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो व सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जीत आणि हार हा विषय नसतो, महत्त्वाचं आहे की तुम्ही कुस्ती लढता. नाही तर आम्हालाही वाटतं कुस्ती लढवताना आम्ही नाही करू शकलो, ते आम्ही रिकाम्याच कुस्त्या जास्त लढतो. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं चांगलं काम करता, त्याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. पूजनीय महाराष्ट्री, काल पण या ठिकाणी अनेक पैलवान आले होते. आज विदर्भासाठी महाराष्ट्र केसरीसाठी या स्पर्धकाची निवड होणार आहे. विजूभाऊंनी आपल्याला सांगितले की शरीर संपत्ती फार महत्त्वाची आहे. जर आपण मनुष्य जन्माचा विचार केला तर माणसाला 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ हा जीवनामध्ये महत्त्वाचा आहे, पैसा महत्त्वाचा आहे, पण शरीर जर चांगलं नसेल तर पैसा कमवून काही फायदा नाही. त्यासाठी शरीर संपत्ती कमवण्यासाठी आणि आमचे गोरे सर जे आहेत लहान लहान मुलांना या ठिकाणी प्रोत्साहित करतात. आमचे छोटे छोटे पैलवान या ठिकाणी तुम्ही पाहताय, त्यांनी 4 वर्षापासून अथक परिश्रम घेऊन हे मुलं तयार केलेली आहेत. आमचे पैलवान जो आहे तो एक राज्यस्तरापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि असेच पैलवान आपल्यातून सुद्धा निर्माण व्हावेत आणि त्यासाठी बुलढाणा जिल्हा तालीम संघ काम करतो आहे. विजूभाऊंनी जर सांगितलं की 500 पैलवान या ठिकाणी दिसायला पाहिजे होते, पण नक्कीच सांगतो की पुढच्या वर्षी तुम्हाला याच्यात दुप्पट संख्या पाहायला मिळेल असं आश्वासन या ठिकाणी मी देतो. आणि सर्व जे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्या स्पर्धकांना भावी तुमच्या स्पर्धेसाठी आणि पुढील आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. श्री बागवान यांचं यूट्यूब चॅनल आहे, जे कुस्तीला नवीन प्रसिद्धी देतात. विदर्भात विशेष करून विदर्भात काम करतात आणि कुस्तीला प्रसिद्धी देण्यासाठी आणि कुस्तीला चालना देण्यासाठी त्यांचं सहकार्य हे खूप मोठं आहे. धन्यवाद.